दुहेरी हत्याकांडानं शिर्डी हादरलेली आहे। साई संस्थानच्या 2 कर्मचाऱ्यांवर चाकू हल्ला झालेला आहे। दोघांचा मृत्यू झालेला आहे आणि एकाची प्रकृती गंभीर आहे। तिघांवर हा हल्ला करण्यात आला। तिघांवर वेगवेगळ्या ठिकाणी हल्ला झालेला आहे। साई संस्थान कर्मचारी पहाटे ड्युटीला जात असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आलाय। तिघांवरही अज्ञात व्यक्तीने वेगवेगळ्या ठिकाणी हा हल्ला केला। या घटनेमुळे शिर्डीत एकच खळबळ उडालेली आहे। शिर्डीत कायदा सुव्यवस्था आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय। तर शिर्डी दुहेरी हत्याकांडाने हादरलेली आहे। तिघांवर हल्ला करण्यात आला। शिर्डी संस्थानचे हे 3ही कर्मचारी होते। 3 वेगवेगळ्या ठिकाणी हा हल्ला करण्यात आला। या हल्ल्यामध्ये दोघांचा मृत्यू झालाय। एकाची प्रकृती चिंताजनक आहे। तर याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी। पण आता साई संस्थानच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाहेर आहोत। त्या ठिकाणी नातेवाईक देखील जमा झाले आहेत। त्यांचा टाहो देखील ते नातेवाईक फोडत आहेत। साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांची जी हत्या देखील करण्यात आली आहे। आम्हाला जोपर्यंत आरोपींना फाशी होत नाही, जोपर्यंत आरोपींना ताब्यात घेतलं जात नाही, तोपर्यंत आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही अशी देखील नातेवाईकांकडून मागणी केली जाते। मात्र या घटनेने शिर्डी परिसरात एकच खळबळ उडाली आहे। एकीकडे मागील काही दिवसांपूर्वी देखील शिर्डीमध्ये तिहेरी हत्याकांड झालं होतं आणि त्यानंतर आता देखील हत्या झाली आहे। आणि ज्याच्यावर उपचार सुरू आहे ते देखील गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती देखील मिळत आहे। यावेळी नातेवाईकांनी फोन केले, मात्र पोलीस या ठिकाणी वेळेत पोहोचले नाही असं देखील नातेवाईकांकडनं बोला। नेमकं काय घटना घडली, तुमचं कोण आहे? माझा सक्का भाऊ आहे। संस्थानमध्ये होता, मंदिरात होता, समाधी मंदिरावर होता। समाधी मंदिराची सेवा करायचा साईबाबाची, त्याच्यावर हा हल्ला झालाय। ड्युटीला येत होता, पोलीस तिथं होते, पोलिसांनी आणलं नाही। मग इथं लेट आणल्यामुळं माझा भाऊ गेला। ते पोलीसवाले म्हणजे ऍक्सिडेंट झाला। मग ऍक्सिडेंट झाला तर पोलिसाचं काम नव्हतं तिथून सोडून जाण्याचं, माझं एक म्हणणं आहे। ऍक्सिडेंट झालं म्हणजे ना पोलीसवाल्याचं काम नव्हतं ना की ऍक्सिडेंट सोडून तिथं जायचं। तर पोलीसवाल्याने गाडी तिथून निघून गेले, ते त्यांनी थांबायला पाहिजे होतं पोलीसवाल्यानं। साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांवर वार झाल्यानं 2 कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि एकावर PMT रुग्णालयामध्ये उपचार देखील सुरू आहे। त्या घटनेनं शिर्डी परिसर एकाच खळबळ उडाली आहे। कुणाल जमदाडे, G24 तास, शिर्डी, अहिल्यानगर।